राहिली. गोष्टीचे नाव गड आला पण सिंह गेला. संध्याकाळचे वेळ होती. जिजाबाई खिडकीतून दूरवर बघत होत्या. त्यांची नजर कोणाड्यावर होती. कोणाड्यावर निशाण पडपडत होते. तर सूर्याने विचारले, काय झाले मातोश्री, कुठला विचार करताय? तर मातोश्री म्हणाल्या, कोणाड्यासारखं उत्तर दिलं. त्यांच्या हाती असणे बरे नाही. शिवरायांनी नुकतंच कोणाला घ्यायचा बेत आखला. पण एवढ्या मोठ्या कामगिरीसाठी धानावे तरी कुणाला? त्यांना प्रश्न पडला. तानाजी मालुसरे यांचे नाव डोळ्यासमोर आले. पण तेव्हा तानाजी मालुसरे यांच्या मुलाची म्हणजे दादाच्या लग्नाच्या तयारीत होते. लग्न 4 दिवसावर येऊन ठेपले होते आणि त्यांना वाटलं की मासाहेबांनी शिवरायांना बोलवण्यामध्ये शेरा करायला निघाले आणि शिवराय म्हणाले, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या, कारण आम्ही स्वतः जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. पण तानाजी मालुसरे म्हणाले, अशा जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशासाठी? आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे. मी जाणार. महाराज आशीर्वाद द्या. आणि नंतर ते त्यांच्या धाकट्या भावाला घेऊन सूर्याजी आले आणि तेव्हा गडाचा सुभेदार ते होता उदयवानाने पक्का बंदोबस्त केला होता. पण तानाजी मालुसरे यांनी कहाणी केली आणि ते म्हणाले, सूर्याजी तू 500 गडी घेऊन गड चढ आणि कल्याण दरवाजा उघड. मी 300 मावळे घेऊन गडा चढून वर येतो. तेव्हा रात्र झाली होती. रानकिडे किरकिरत होते. पण तेवढ्या मध्यरात्री तानाजी मालुसरे यांचे मावळे भराभर गडा चढून गेले आणि नंतर उदयवानाला खबर लागली. उन्हाळा भारतात उदयवानाचे सैन्य मराठ्यांवर तुटून पडले आणि खरबूज लढाई झाली आणि लगेचच तानाजी मालुसरे आणि उदयवानाची लढाई सुरू झाली. आणि त्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे यांची धाव फुटली. त्यांनी हाताला शेळा उचलून सिंहासारखे लढत राहिले आणि नंतर दोघेही शूरवीर होती. कोणीच हटले नाही आणि दोघेही शेवटी घरातीर्थ कोसळले. मावळ्यांचा धीर खचला. पण तेव्हा सूर्याजीला खूप दुःख झाले. पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती. सूर्याजी म्हणाला, तुमचा बाप विजयवाडीवर पडलाय आणि तुम्ही काय तुमच्या भाऊबाईसारखे पडताय? गडावरचा कट कापून टाकलाय. गडावर उड्या मारून दाढी तर पडा, त्याच्या शत्रूंवर तुटून पडा. मावळे मागे फिरले आणि शत्रूंवर तुटून पडले आणि तेवढ्यातच शिवाजी महाराजांनाही वाकडी कळाली. त्यांना खूप दुःख झाले आणि त्याच वेळी त्यांच्या तोंडातून एक शब्द निघाला. तो शब्द होता, गड आला पण सिंहासारखा तानाजी गेला. आणि नंतर कोणाला या गडाचे नाव सिंहाकडे सारखं ठेवले. आणि मी शेवटी एवढीच सांगू इच्छिते, व्यासपीठावर बसलेले पूज्यवंत भाऊसाहेब, मी तुम्हाला सांगते की 350 वर्ष झाले, पण आता देखील शिवरायांचे आणि तानाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात कोरले आहे आणि ते नाव अभिमानाने घेतले जाते. धन्यवाद. जय हिंद. गड आला पण सिंह गेला.